द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वाढदिवसाचा खर्च टाळत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व महाप्रसाद। वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात। हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सुरेंद्र भैया वाळवेकर मित्र परिवाराच्या वतीने सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी भिलवडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला। तसेच भुवनेश्वरी वाडी येथे भुवनेश्वरी देवीच्या सभामंडपात महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी भिलवडीतील सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुबोध वाळवेकर, उद्योजक संभाजी महिंद, मनोज चौगुले मेजर, संकेत चौगुले इंजिनियर, तसेच सुनील पाटील दाजी, खंडू भिसे, योगेश वाळवेकर, सूरज पाटील, अवधूत निकम, प्रकाश मोरे, पृथ्वी पाटील यांच्यासह आदी कार्यकर्ते व जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। संजय काका पाटील आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुमचं भविष्य चांगलं होण्यासाठी या सर्व मंडळींकडून तुम्हाला वह्या पेन वाटलं जातं। त्यासाठी तर तुम्ही भरपूर अभ्यास करावा। तर तुम्ही नक्की अभ्यास करणार ना? त्यामध्ये तुमचं रोज छान हँडरायटिंग, त्या वाक्य म्हणजे शाळेबद्दल, कुटुंबाबद्दल रोज छान माहिती घ्यायची, म्हणजे तुमचं नॉलेज वाढतंय, हस्ताक्षर चांगलं होतंय, प्रॅक्टिस वाढतंय, स्मरणशक्ती वाढते। त्या गोष्टीसाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत। तर सगळ्यांनी भरपूर अभ्यास करा, व्यायाम करा, आई वडिलांसोबत अभ्यास करा, शिक्षक